नमस्कार. मी मंदार श्रीराम भिडे गुरुजी. भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच श्री गणेश चतुर्थीच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या पार्थिव गणेश पूजनाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या दोन्ही डोळ्यांना पाणी लावून घेणे. नेत्रोदक स्पर्शः. विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. आता पुरुषांनी कपाळी कुंकू व महिलांनी हळद कुंकू लावून घेणे. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांतिः शांतिः शांतिः. आता आपल्या सद्गुरूंचे स्मरण करणे. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. ओम भूर्भुवस्वः. श्री सद्गुरुदेवताभ्यो नमः. ध्यायामि ध्यानं परिकल्पयामि नमस्करोमि. आता एका ताम्हणामध्ये 2 विड्याची पाने, त्यावर एक नाणे, एक सुपारी व एक नारळ ठेवावा. नारळाला कुंकू लावावे. एक सुवासिक फूल ठेवावे आणि त्या नारळावर व त्या सुपारीवर पळीने पाणी वाहणे. आता ते ताम्हण आपल्या देवघरात घेऊन जाऊन आपल्या देवांसमोर आपल्या देवतेचं स्मरण करून आणि कुलस्वामिनीचे स्मरण करून तो नारळ व विडा देवांसमोर काढून ठेवावा. त्यांची प्रार्थना करावी आणि त्या ताम्हणात शंख आणि घंटा घेऊन यावे. आपल्या पूजेच्या ठिकाणी जेथे पार्थिव गणेशांचं मूर्ती ठेवली असेल त्या ठिकाणी शंख आणि घंटा ठेवावी. शंख हा आपल्या उजव्या हाताला आणि घंटा ही आपल्या डाव्या हाताला ठेवावी. आता घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करावा आणि पूजेला येऊन बसावे. आता आपल्याला आचमन करायचे आहे. आचमन म्हणजे पहिल्या 3 नावाने पाणी पिणे आणि चौथ्या नावाने पाणी ताम्हणामध्ये सोडणे. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. पुनराचम्य. पुन्हा 3 वेळा पाणी पिणे व चौथ्या नावाने ताम्हणात सोडणे. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अधोक्षजाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेन्द्राय नमः. ओम हरये नमः. ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः. प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छन्दः सप्तानां व्याहृतीनां विश्वामित्र जमदग्नि भरद्वाज गौतम अत्रि वसिष्ठ कश्यप ऋषयः अग्नि वायवादित्य बृहस्पति वरुणेन्द्र विश्वे देवा देवताः गायत्र्यश्निगणष्टु बृहति पङ्क्तितृष्टु जगत्यश्छन्दांसि गायत्र्या गाथिनो विश्वामित्र ऋषिः सविता देवता गायत्री छन्दः गायत्री शिरसः प्रजापति ऋषिः ब्रह्माग्निवायवादित्या देवताः यजुश्छन्दः एतेषां प्राणायामे विनियोगः. आता प्राणायाम करावा. उजवी नाकपुडी अंगठ्याने बंद करावी. डावीने श्वास घ्यावा. डावी नाकपुडी ह्या 2 बोटांनी बंद करावी. श्वास रोखून धरावा. डोळे बंद करावेत. उजव्या बाजूने श्वास बाहेर सोडावा. श्वास आत घ्यावा. उजवी नाकपुडी बंद करावी. श्वास रोखून धरावा आणि डाव्या बाजूने बाहेर सोडावा. ओम भूः ओम भुवः ओम स्वः ओम महः ओम जनः ओम तपः ओम सत्यम.
ओम आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्म भूर्भुवस्सु परोम. आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने उजव्या कानाला आणि डाव्या कानाला स्पर्श करावा. ओम तच्छंजोरावृणीमहे गातुमयज्ञाय गातुमयज्ञपतये दैवी स्वस्तिरस्तु नः स्वस्तिर्मानुषेभ्यः ऊर्ध्वं जिगातु भेषजं शं नो अस्तु द्विपदे शं चतुष्पदे. ओम शान्तिः शान्तिः शान्तिः. ओम श्री गुरुभ्यो नमः. ओम श्रीमन्महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. शचीपुरन्दराभ्यां नमः. आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः. श्रीवाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः. श्रीलक्ष्मीनारायणाभ्यां नमः. श्री उमामहेश्वराभ्यां नमः. एतत्कर्मप्रधान पार्थिव सिद्धिविनायकदेवताभ्यो नमः. श्री सद्गुरुचरणारविन्दाभ्यां नमः. मातापितृचरणकमलेभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. अविघ्नमस्तु. आता आपल्या उजव्या हातामध्ये थोड्या अक्षता घ्याव्या. त्यानंतर उजव्या हाताची मूठ बंद करावी. डावा हात आपल्या उजव्या गुडघ्यावर ठेवावा आणि उजवा हात त्याच्यावरती ह्या पद्धतीप्रमाणे ठेवावा आणि अंगठावरती करावा. अविघ्नमस्तु. सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भारचन्द्रो गजाननः. द्वादशैतानि नामानि यः पठे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाम् अमङ्गलं. येषां हृदयस्थ भगवान् मङ्गलायतनं हरिः तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते. ते गृहयुगं स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः. येषामिन्दीवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः. विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः देवाः दिशन्तु नः सिद्धिं ब्रह्मेशा न जनार्दनाः. विष्णुर्विष्णुर्विष्णुः. आता त्या उजव्या हातातल्या अक्षतांमध्ये थोडं पाणी घ्यावं. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोः आज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीयपरार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बुद्वीपे रामक्षेत्रे बौद्धावतारे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे कृष्णावेण्योः उत्तरे तीरे शालिवाहनशके अस्मिन् वर्तमाने क्रोधी नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षाऋतौ मासोत्तममासे महामङ्गलप्रदमासे भाद्रपदमासे शुक्लपक्षे चतुर्थ्यां तिथौ अद्य वासरः. वासरस्तु मन्दवासरे अद्य दिवसनक्षत्रे चित्रादिवसनक्षत्रे तुलाराशिस्थिते वर्तमाने चन्द्रे सिंहराशिस्थिते वर्तमाने श्रीसूर्ये वृषभराशिस्थिते श्रीदेवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथा यथं राशिस्थानस्थितेषु सत्सु ब्रह्मायोगे विष्टिकरणे एवं गुणविशेषणविशिष्टायां शुभपुण्यतिथौ. आता ह्या ठिकाणी आपल्या गोत्राचा उच्चार करावा. पुरुषांनी गोत्रोत्पन्नस्य म्हणावे आणि आपले नाव घ्यावे. नाव घेतल्यानंतर नाम शर्माहम असे म्हणावे आणि यापुढे माझ्या मागून म्हणावे. मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम् अस्माकं सकुटुम्बानां सपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं समस्त मंगल अवाप्त्यर्थं
समस्त अभ्युदयार्थं च अभीष्ट कामना सिद्ध्यर्थं प्रतिवार्षिक विहितं पार्थिव सिद्धिविनायकं देवता प्रीत्यर्थं यथा ज्ञानेन यथा मेलितोपचारद्रव्यैः पुरुषसूक्त वेदोक्त मन्त्रैः प्राणप्रतिष्ठापनपूर्वकं ध्यानावाहनादि षोडशोपचार पूजनमहं करिष्ये असे म्हणून आपल्या हातातल्या अक्षता त्या पाण्याबरोबर समोरील तामनात सोडून द्यावा. त्यानंतर 3 वेळा उजव्या हातावरून पाणी सोडावे. तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपती स्मरणं करिष्ये कुलस्वामिनी स्मरणं च करिष्ये तदङ्गभूतं दिग्रक्षणं कलशार्चनं शङ्खपूजनं घण्टापूजनं दीपपूजनं भूमिपूजनं च करिष्ये शरीरशुद्ध्यर्थे षडङ्गन्यासं करन्यासांश्च करिष्ये. या ठिकाणी आपल्या पार्थिव गणेशाच्या पूजेचा संकल्प पूर्ण झाला. आता हे कार्य निर्विघ्नपणे सिद्धीस जावं याकरिता गणेशांचे स्मरण करावे. ओम गणानां त्वा शौनको कृत्समदो गणपतिर्जगति गणपत्यावाहने विनियोगः. ओम गणानां त्वा गणपतिगुं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत नः शृण्वन्नोतिभिः सेदसादनम्. ओम भूर्भुवस्वः श्रीमन्महागणाधिपतये नमः. ध्यायामि ध्यानं परिकल्पयामि आवाहनं परिकल्पयामि पूजार्थे नमस्कारान् परिकल्पयामि. वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम भूर्भुवस्वः श्रीमन्महागणाधिपतये नमः. प्रार्थनां परिकल्पयामि. आता तुमचे कुलस्वामिनी देवी तिचं स्मरण करावे. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. ओम भूर्भुवस्वः श्रीमहाकाली श्रीमहालक्ष्मी श्रीमहासरस्वती त्रिगुणात्मिका जगदम्बिका स्वरूपिण्यै श्रीकुलस्वामिन्यै नमः. ध्यायामि ध्यानं परिकल्पयामि आवाहनं परिकल्पयामि पूजार्थे नमस्कारान् परिकल्पयामि. शरणागतदीनार्त परित्राणपरायणे सर्वस्यार्तिहरे देवी नारायणि नमोऽस्तुते. सर्वबाधाप्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरि एवमेव त्वया कार्यम् अस्मद्वैरविनाशनम्. ओम भूर्भुवस्वः श्रीमहाकाली श्रीमहालक्ष्मी श्रीमहासरस्वती त्रिगुणात्मिका जगदम्बिका स्वरूपिण्यै श्रीकुलस्वामिन्यै नमः. प्रार्थनां परिकल्पयामि नमस्करोमि. आता स्वतःच्या आसनाखाली थोड्या अक्षता वहाव्या. पृथ्वीति मंत्रस्य मेरुपृष्ठऋषिः कुर्मो देवता सुतलं छन्दासने विनियोगः. ओम महीद्यौः पृथिवी जन इमं यज्ञं विमिक्षताप्यवृतान्नो भरीमभिः. भूम्यै नमः. ध्यायामि ध्यानं परिकल्पयामि आवाहनं परिकल्पयामि. भूमीला नमस्कार करावा. पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता त्वं च धारयमां देवी पवित्रं कुरु चासनं. भूम्यै नमः. प्रार्थनां समर्पयामि नमस्करोमि. अथ दिग्रक्षणान्. आता शेंडीच्या ठिकाणी हात लावावा. ऊर्ध्वके शिवरूपाक्षी वंशशोणितभक्षणे तिष्ठते विशिखाबन्धे चामुण्डे ह्यः पराजिते. अपसर्पन्तु ते भूता ये भूता भूमिसंस्थिताः ये भूता विघ्नकर्ताः अस्ते गच्छन्तु शिवाज्ञया अपक्रामन्तु भूतानि पिशाचाः सर्वतो दिशं सर्वेषामविरोधेन पूजा कर्म समारभे. आपला कपाळासमोर धरून 3 वेळा उजवीकडून डावीकडे फिरवावे. त्यानंतर बोटं मागे नेऊन समोरच्या दिशेला याप्रमाणे करावे. आता काळभैरवांचे स्मरण करावे. तीक्ष्णदंष्टमहाकाय कल्पां तदहनोपम भैरवाय नमस्तुभ्यं अनुज्ञां दातुमर्हसि. ते भैरवं नमस्कृत्य. आता आपल्या डाव्या हातात अक्षता घ्याव्या आणि ह्या 3 बोटांनी आपल्या हातातल्या अक्षतांचे दाणे समोरच्या दिशेकडून या 8 दिशांना टाकाव्यात. त्यानंतर वरती सोडाव्यात आणि उरलेल्या अक्षता जमिनीवर सोडाव्यात. यानंतर डाव्या पायाची टाच जमिनीवर 3 वेळा आपटावी.
समुद्रवसने देवी पर्वतस्तनमण्डले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे इति वामपादतलेन भूमिं त्रिः प्रहृत्य देवाः आयन्तु यातु धानाः अपयन्तु विष्णो देवयजनं रक्षस्व भूमौ प्रादेशं कुर्यात. आपल्या चौरंगाच्या समोरच्या पट्टीला ह्याप्रमाणे ही बोटं लावावी. त्यानंतर जमिनीवर या पद्धतीने ठेवावे. तर दोन्ही डोळ्यांना पाणी लावून घेणे. विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवावे. ओम यत्पुरुषं व्यदधुः कतिधा व्यकल्पयं नामखं किमस्य कौ बाहू कावरूपादापश्यते अंगुष्ठाभ्यां नमः. अंगठ्याला स्पर्श करावा. हृदयाय नमः. हृदयाला स्पर्श करा. ओम ब्राह्मणो अस्य मुखमासीत् बाहुराजम्यः कृतः ऊरु ततश्च तद्वैश्यः तद्भ्यागुंशूद्र अजायत. तर्जनीभ्यां नमः. शिरसे स्वाहा. ओम चंद्रमा मनसो जातः चक्षुः सूर्य अजायत मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुरजायत. मध्यमाभ्यां नमः. मध्याबोटाला स्पर्श करावा. मध्यमाभ्यां नमः. शिखायै वषट्. ओम नाभ्या आसीदन्तरिक्षं शीर्ष्णोद्यौ समवर्तत. पद्भ्यां भूमिर्दिशः श्रोत्रात् तथा लोकागुम् अकल्पयं न. अनामिकाभ्यां नमः. कवचाय होम. ओम सप्तास्यासन् परिधयः त्रिसप्तसमिधः कृताः देवा यद्यज्ञं तन्वानाः अबध्नन् पुरुषं पशुं. कनिष्ठिकाभ्यां नमः. नेत्रत्रयाय वौषट. ओम यज्ञेन यज्ञमयजं तदेवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न. ते हनाकं महिमानः सजन्ते यत्र पूर्वे साध्यास्तन्ति देवाः. करतलकरपृष्ठाभ्यां नमः. अस्त्राय फट इथे दिग्बंधः. आता पूजेसाठी जो आपण तांब्या घेतलेला आहे त्या तांब्याच्या खाली थोड्या अक्षता व्हाव्या आणि तो तांब्या त्या अक्षतांवर ठेवून त्यावर उजवा हात ठेवावा. कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्रः समाश्रितः. मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणाः स्मृताः. कुक्षौतसागराः सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा. ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो यथर्वणः अङ्गैश्च सहिताः सर्वे कलशं तु समाश्रिताः. अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टिकरी तथा आयां तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकाः. गङ्गे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धुकावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. कलशे वरुणाय नमः. आता एका फुलाला गंध हळद कुंकू आणि अक्षता लावाव्या व ते फूल त्या कलशामध्ये सोडावे. कलशे वरुणाय नमः. पूजार्थे गंधाक्षतपुष्पं हरिद्रां कुंकुमं च समर्पयामि. त्या कलशाला नमस्कार करावा. आता आपल्या भांड्यामध्ये असलेलं पाणी त्या समोरील तामणात ओतून द्यावे आणि कलशामधले पाणी आता त्या भांड्यामध्ये भरून घ्यावे. यानंतर आपल्या उजव्या हाताला ठेवलेल्या शंखामध्ये पाणी भरून ठेवावे. ओम अग्निरर्षेः पवमानः पाञ्चजन्यः पुरोहितः तमीमहे महागयाम. शंखाय नमः. त्या शंखाला गंध लावावे. एक फूल वाहावे आणि तुळशीचे पान वाहावे. शंखाय नमः. पूजार्थे गंधपुष्पं तुलसीदलपत्रं च समर्पयामि. आता त्या डाव्या हाताला घंटा ठेवलेली आहे. तर एक फूल घेऊन त्या फुलाला गंध हळद कुंकू अक्षता लावून ते फूल त्या घंटेला वाहावे आणि ती घंटा वाजवावी. ओम आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां कुर्वे घंटार्वं तत्र देवताह्वानलक्षणं. घंटिकायै नमः. पूजार्थे गंधाक्षतपुष्पं हरिद्रां कुंकुमं च समर्पयामि. घंटानादं कुर्यात. आता आपल्या उजव्या हाताला तेलाची समई आणि डाव्या हाताला तुपाचं निरांजन लावून घ्यावे व त्या दोन्ही दिव्यांना एक एक फूल घेऊन त्या फुलाला गंध हळद कुंकू अक्षता लावून ते दोन्ही दिव्यांना एक एक फूल वाहावे. भूदीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्यजः. आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वार्थांश्च प्रयच्छ मे. तैलदीप घृतदीपदेवताभ्यो नमः. पूजार्थे गन्धाक्षतपुष्पं हरिद्रां कुङ्कुमं च समर्पयामि. शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा. शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमोऽस्तु ते. दीपदेवताभ्यो नमः. प्रार्थनां समर्पयामि. नमस्करोमि. आता एक उदबत्ती लावून घ्यावी. आता शंखामध्ये पाणी
आपल्या उजव्या हातामध्ये घ्यावे आणि त्यानंतर ते पाणी सगळ्या पूजेच्या साहित्यावर प्रोक्षण करावे आणि उरलेले पाणी आपल्या स्वतःवर प्रोक्षण करावे. प्रथम आपल्या पत्नीवर प्रोक्षण करावे व नंतर आपल्यावर प्रोक्षण करावे. ओम अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सभायाभ्यन्तरः शुचिः पूजाद्रव्याणि संप्रोक्ष्य आत्मानं च प्रोक्षेत. आता आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यावे. अनेन मया यथा ज्ञानेन कृतपूजनेन तेन श्रीवरुणदेवतासहित तत्तद्देवता प्रीयन्ता. या ठिकाणी आपला पूर्वपूजेचा व्हिडिओ संपन्न झाला आहे. आता या पुढील भाग माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी अपलोड केलेले आहेत. आपणाला त्यावरती ते बघून पूजा करता येईल. धन्यवाद.